एक तुका म्हणे लीन भावे करे भावे वर्म हे जयामध्ये नारायणा शुद्ध पुण्य ते एक विठ्ठल। करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्त हरी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी सदैव हासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या प्रभादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानिल संताशी रंजवू चेतासे आपुल्या माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला जो गुणातीत एका जयाचे नामे चुके जन्म व्यथा नमस्कार माझा श्री सद्गुरु एकनाथा शरण शरण एकनाथा पायी माता ठेवला नका पाहू गुणदोष झालो दास 16व्या शतकात एक तारा चमकला माझी जाऊचे वटी शोभा जन्मला घडविला महाराष्ट्र जेणे सुखावली प्रजा परस्त्री माते छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की रामचंद्र भगवान की शुभम भगवान की बोलो रे भाई सब संतन की करणे ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक प्रस्तुत
प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषणाधिकारी संपन्न जगद्गुरु तुकोबाराय यांचा उत्कृष्ट असा मानव जन्म प्राप्त झाल्यानंतर तुकोबाराय तो आम्हाला उपदेश करतात. राजा एकदा तरी विचार करून बघा, सगळ्याला सुंदर असा मनुष्याचा जन्म मिळाला, सहजासहजी मिळाला नाही, कोटी वेळा फिरावं लागलं तेव्हा मनुष्याचा जन्म आम्हाला मिळाला. एका एका योनी कोटी कोटी फेरा तुकोबाराय हात जोडून विनंती करतात. राजा अनमोल किमतीचा मनुष्य जन्म तुला मिळाला ना, मग या मनुष्य जन्मामध्ये करता येतंय म्हणून काही पण करू नका, खाता येतंय म्हणून काही पण खाऊ नका. मनुष्य जन्मामध्ये असं काहीतरी चांगलं कर्म करा, ते शुद्ध पुण्य झालं पाहिजे. आपण गर बोलण्यापूर्वी दोन शब्दाचा परिहार तो म्हणजे असा, सालाबादप्रमाणे चालत असलेला आपला हा भव्य दिव्य देखण्या स्वरूपाचा नयन मनोहर कार्यक्रम बरं का संतोष महाराज. भव्य दिव्य याच्या करता म्हणलं, इथलं संपूर्ण वातावरण पाहून, एवढा परिसर पाहून, एवढे सुंदर टाळकरी पाहून, एवढं वातावरण पाहून मला असं वाटेल मी चंद्रभागेच्या वळवंटात कीर्तन करायला बघा. भगवंताचं दर्शन झाले मला वाटतंय जगद्गुरु तुकोबाराय एक गाव या गावासाठी मिळा असावा. उत्तम ते ठावा रम्य रम्य स्थळ, या तुमच्या गावाला पवित्र ठिकाण मानलं, रम्य स्थळ मानलं. कशामुळं? लक्ष देऊन ऐका. या जगामध्ये भरपूर देश झाले, पण भारत देशाला श्रेष्ठ महत्व दिलं सज्जनांनो. जगामध्ये कमी देश झाले का? भरपूर देश झाले जगामध्ये, पण भारत देशाला श्रेष्ठत्व का मानलं? कारण भारत देशासारखी धर्म संस्कृती आणि भारत देशासारखे संत महात्मे कुठं जन्म आले नाही, म्हणून देशामध्ये अग्रेसर देश कोणता असेल तर भारत देश आहे. सज्जन किती भारत देश श्रेष्ठ आहे. अत्रापि भारतम श्रेष्ठम तत्रापि जम्बदुपे महामुने हे येतोय कर्म भुरेशा ततन्य भोग भूमया. जपान जगाचं शस्त्रगार आहे, फ्रान्स जगाचा फॅशन शो आहे, अमेरिका जगाची तिजोरी आहे, पाकिस्तान जगातल्या कुरकुरे आहेत, आणि भारत देश जगातलं देवघर आहे. आणि त्या देवघरात तुम्ही आम्ही माणसे रोज आपल्याला परमार्थ घडतो, समजून करायचा आपण खूप भाग्यवान माणसे. मला खरं सांगा, सप्त्याचा कितवा दिवस आहे? 5वा दिवस आहे. मग सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव घेतं, मग आपण भाग्यवान का फुटक्या नशिबाचे? मावशी भाग्यवान का फुटक्या नशिबाचे? त्याला उठवा झोपल्या ते कसं रोज आपल्या मुखातून भगवंताचं नाव घेतं, मग आपण भाग्यवान का फुटक्या नशिबाचे? भाग्यवान म्हणावं लागेल. कशामुळे गुरुजी? आम्ही दैवाच्या दोघांसारखे वाजवणारे आणि यांच्यासारखे म्हणणारे आणि तुमच्यासारखे ऐकणारे म्हणजे का 12 वस्त्र सोडित नाही आता मी तुम्हाला. फक्त तुम्ही बसल्या पाहिजे 12 वस्त्र. बसता का 12 वस्त्र? बरंच वाटलं. याला हात वर करा, हात वर करा. किती जरा कीर्तन बंद करून वाटायला हात वर करा. आता वातावरण आपोआप तयार झाले. हे बघा, मी सध्याच्या काळात असा कीर्तनकार आहे, कधीच कुणाची निंदा करत नाही. आता बसलेले काही वयस्कर माणसे, कोणाला गुडघ्याचा जरी त्रास असला डायरेक्ट पाय लांबू द्या, महाराज घातच आहे, ताण घेऊ नका. माय मावल्या ओ काम करून कीर्तनाला
वाजवता येणार नाही. जितकं या मुलीला गायन करता येतं तितकं मला गायन करता येणार नाही. आणि बसल्या लोकांना काहीच येत नाही, पण हे आपल्याला नाव ठेवल्याशिवाय म्हणजे ही यांची कलाच आहे. म्हणतात कोठे काही एक आहे एक नाही. ब्रह्मांडाच्या मालकानं सगळ्या सारखी कला दिली नाही. जी कला दिली का ती पुरुषोत्तम भगवंतानं तुम्हाला आम्हाला दिलेला प्रसाद आहे. योग्य ठिकाणीच उपयोग करा. विठ्ठल कीर्तन नावाची कला दिली, हे भगवंतानं दिलेला प्रसाद आहे. आपल्याला जर पैसा दिला असेल तो भगवंतानं दिलेला प्रसाद आहे. पैसा सुद्धा योग्य ठिकाणीच खर्च झाला पाहिजे. पैसा झाला म्हणजे धर्म संस्कृती विसरायची नाही. पैशाच्या पाठीमागे आपली धर्म संस्कृती टिकून ठेवायची. कारण भारत देश जगामध्ये अग्रेसर आहे, संस्कृती टिकवण्यामध्ये अग्रेसर आहे आपला भारत देश. कुणाला म्हणायचं धर्म संस्कृती? लक्ष देऊ. शोधावया भाकरीला निघाली सज्जनावती भूक आहे. जन्मताच गरीब येते ही कुणाची चूक आहे. पोटाला भूक लागली की भाकर खाणं ही प्रकृती आहे. भूक नसताना भाकर खाणं ही विकृती आहे. पण घासातला घास दुसऱ्याला देणं ही आपल्या भारत देशातली संस्कृती. विसरायची नाही. पैसा आला भारत देशाची धर्म संस्कृती विसरू नका. थोड्या तरी पैशाच्या पाठीमागे आपली धर्म संस्कृती टिकून ठेवा. जिथं सत्कर्म चालू आहे, जिथं माझ्या भगवंताचा कार्यक्रम चालू आहे, तिथं थोडा तरी पैसा खर्च झालाच पाहिजे. तुमचा मोकळं बघा घाबरू नका. रावणाची घरच सोन्याची होती का? घरच सोनं होतं. घरच सोन्याची होते. एक दोन होते का? 10-5 होते. सगळी लंका सोन्याची होती. सोनियाची पुरी पाणीपुरी नाही बरं. सोनियाची पुरी समुद्राचा वेढा आणि समुदाय गाडा राक्षसाचा. ते वैभव होतं. गाद्यामध्ये तुकोबरांनी कोण्या श्रीमंताचं वर्णन केलं नाही, पण राजा रावणाचं वर्णन केलं. कोटी घरे जेथे काशी आणि तांब्याची आणि शुद्ध कांचनाची सप्तकोटी. एवढी इस्टेट होती कुणाची? रावणाची. पण शब्द टाकला शास्त्राने, पण शब्द टाकला संत महात्म्याने. पैशाच्या पाठीमागे धर्म संस्कृती नव्हती म्हणून रावणाची लंका जळाली. देवाची द्वारका सोन्याची होती पण संस्कृती नव्हती. लंका द्वारका पाण्यात बुडाली. तुम्हाला जर वाटत असेल आपण कमवलेला पैसा आपला सुखरूप राहावं, जिथं सत्कर्म चालू तिथं आपला थोडा तरी पैसा खर्च झाला पाहिजे. म्हणे सत्य पंक्ती आहेत का? पंक्ती रोज एक पंक्ती. वा, एकदा अन्नदात्या करता जोरात टाळी वाजवा. एका पंक्तीला ₹1,00,000 लागले. वा, कारण कलियुगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ सांगितलं अन्नदान. कारण देव बाप्पा बसले दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं अन्नदान. काय पुण्य मिळतं अन्नदानाने? हे बघा, जी साधू संतांना कृतयुगामध्ये साधना केली भगवंताच्या प्राप्ती करता, ती साधना आता तुमच्या आमच्याने घडणार नाही. जी द्वापार युगामध्ये साधू संतांनी वनामध्ये जाऊन भगवंताच्या प्राप्ती करता साधना केली, ती साधना आता तुमच्या आमच्याने घडणार नाही. अशा घोर कलियुगामध्ये जर तुम्हाला वाटत असेल आपला धर्म टिकून राहावा, अशा घोर कलियुगामध्ये जर तुम्हाला वाटत असेल भगवंताची प्राप्ती व्हावी, अशा कलियुगामध्ये फक्त 2च साधन शिल्लक आहे सध्याच्या काळात. नंबर 1, माझ्या भगवंताचं भजन करा, देव आपोआप भेटेल अशा घोर कलियुगात.
ज्याच्या पुढे माईक आहे त्यानेच प्रमाण द्यावा. नसलं माईक तरी प्रमाण द्या. मी ताण नाही आपोआप करून घेतो. दादा तुम्ही बी द्या. तुम्ही बी द्या. माझ्या हाताला असं द्यायला आपण जाऊ देऊ नका. सगळ्याला ऍडजस्ट करून घेणारा मी महाराज आहे. अशा घोर कलियुगामध्ये जर ज्याला मोठं व्हायचंय का त्यांनी एकूण मेकाला ऍडजस्ट करून घ्या. माणूस आपोआप मोठा होत असतो. तुम्हाला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल एक साधन करा अशा भयंकर कलियुगामध्ये की साधू संतांना द्वापार युगामध्ये साधना केली पण जगाचे मालक त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा गेले नाही. जी साधू संतांना कृत युगामध्ये साधना केली देव त्यांच्या स्वप्नामध्ये सुद्धा गेला नाही. पण अशा घोर कलियुगामध्ये जर तुम्हाला वाटत असेल भगवंताची प्राप्ती करून घ्यावी तो कोबऱ्या म्हणतात कलियुगा माझी कीर्तन. महाराज आम्हाला कीर्तन कसं करता येईल? खेटा बांधता येत नाही, कंबर बांधता येत नाही. हे कीर्तन नाही सोपं साधन. नाम संकीर्तन साधन पै सोपी. त्याने सांगितलं महाराज भगवंताचं नाव घ्यायला आपल्याला जमणारच नाही. लागेल तितका पैसा खर्च करील पण देवाचं नाव घेण्याकरता सांगू नका. कारण भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता मागच्या जन्मातलं पुण्य लागत. आनंदाच्या माझे सुकृत पद जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले. देवाचं नाव मुखामध्ये येण्याकरता मागच्या जन्मातलं पुण्य लागतं. भगवंताचं नामस्मरण कानावर पाडण्याकरता खूप पुण्याची लागते. जन्माचं पुण्य लागतं. आपल्या गावची लोकसंख्या किती? 3000. तुम्ही बोलतात तरी जाऊन घरी 3000 किती आहे? 3000 3,500. मग सगळ्या मार्केटमध्ये बघा बरं 2,000 तरी आहेत का? बाकीचे पुढे ऍडमिट केले का? बाकीच्याला कोरोना झाला का? अजिबात नाही. भगवंताचं दरबार दिसण्याकरता पुण्य लागत. सपने तो हर कोई सजाते है, सपने तो हर कोई सजाते है. पापटाकी हिताळ तुका म्हणे नार पापटाकी हिताळ असे प्रमाण देणारे पाहिजे. जोरात टाळी वाजवा. असं वाटायला खिशातले 200 रुपये काढून आमच्या महाराजाला देऊन टाकावे. पण महाराजाचा स्वभाव आहे ते कीर्तन करायचं घेत नाही म्हणून मी बी देत नाही. प्रमाणे अनंत जन्माचे सुकृत पदरी भगवंताचं नाव मुखामध्ये येण्याकरता मागच्या जन्मातलं पुण्य लागतं. दान धर्म घडण्याकरता मागच्या जन्मातलं पुण्य लागतं. आणि अशा घोर कलियुगामध्ये अन्नदान इतकं श्रेष्ठ राहिलं आता सध्याच्या काळात. धर्म जर टिकून ठेवायचा असेल अन्नदानावर धर्म टिकू नये. अन्नदानाचं पुण्य इतकं श्रेष्ठ सांगितलं सज्जनांनो. भगवंताच्या दारामध्ये दिलेलं अन्नदान वाया जात नाही. काय पुण्य मिळतं अन्नदानाने? एका साधकाने नामदेव महाराजांना प्रश्न विचारला. बाबा मला घरच नाही, दुसऱ्याच्या शेतामध्ये कष्ट करणारा मी गरीब माणूस आहे. 400-500 रुपये रोज कमवतो. पण माझ्या गावामध्ये असं अधिष्ठान मंदिर आहे. जगामध्ये कुठंच मंदिर नाही असं मला बघण्याकरता मंदिर आमच्या गावामध्ये रोज सेवा करते. पण मला असं वाटतं मी गरीब आहे, काहीतरी अन्नदानाची सेवा घडावी आणि 1000-500 रुपयाची मी पंगत दिली म्हणजे सप्त्यामध्ये. नामदेव बाबा माझ्या काय पात्रामध्ये पडेल? नामदेव महाराज म्हणतात दानामध्ये सगळ्यात श्रेष्ठ दान सांगितलं अन्नदान. आणि ज्यांनी सप्ताहामध्ये अन्नदान दिलं त्याला दीर्घ आयुष्य प्राप्त होत असतं. दीर्घ आयुष्य. माणूस लवकर मरत नाही. बघा तुम्ही अजून काय काय माणसाचा ऍक्सिडेंट झाला. संदीपान गुरुजी ऍक्सिडेंट झाला काय काय माणसाचा ऍक्सिडेंट
हात तुटला, पाय तुटला, डोळा गेला, तरी सुद्धा माणसं जिवंत आहेत अजून घरामध्ये. त्यांनी समजून चालायचं, आपण कुठंतरी अन्नदान दिलं होतं, त्या अन्नदानाचं पुण्य तुम्ही आम्ही अजून जिवंत आहे सजण. त्या अन्नदानाचं पुण्य ते तर एक शीत दिलेले अन्न होय. कोटी कुळाचा उद्धार होण्याची ताकद अन्नदानामध्ये, दीर्घ आयुष्य प्राप्त होण्याची ताकद अन्नदानामध्ये. इथलं पुण्य वाया जात नाही. काय काय माणसं कोमात गेले, पण मेले नाही अजून. कशामुळे मेले नाही? त्यांनी समजून चालायचं, भगवंताच्या दारामध्ये आपण अन्नदान दिलं, अन्नदानाचं पुण्य अजून आपण जिवंत आहे. भगवंताच्या दारात कोणतीही सेवा करा, इथली सेवा वाया जात नाही. एक जणांनी सांगितलं, महाराज मी मंदिराकरता जमीन दान दिली. नामदेव महाराज पूर्ण अभंगच आहे बघा, दानाची लिस्ट सांगितली नामदेव महाराज. ज्यांनी ज्यांनी मंदिराकरता जमीन दान दिली तो मनुष्य जीवनामध्ये एकदा राजा बनत असतो. भूमी दाने होशी भूपाळो, चंदन दाने कांती निर्मळो, उदक दाने सदा शीतळू, जन्मजन्मी प्राणी. परमार्थामध्ये कितीही कष्ट करा, इथल्या वाया जाणार नाही. आणि लेकरा बाळा करता कितीही कमवा, म्हातारपणामध्ये तुम्हाला घरातून हाकलून दिल्याशिवाय तिथे ही चाल घेतली आणि एका म्हाताऱ्याच्या अंगात कीर्तनात उभारायला लागलो ना असायला. मी लय हुशार, मी त्याच्या जवळ गेलो, आमोल मार जोरात दाबून धरलं त्याला. मला देवा काय चुकते सांग ना, देवा काय चुकते सांग. ते हळूच तुम्हाला कानात म्हणते, महाराज दामाने दामा खिशातल्या पिढ्या मोडतात. माणसं नाट्य तुम्हाला असं वाटतं का माणसं हुशार नाहीत? माणसं आपल्यापेक्षा हुशार आहे. कीर्तन झालं एक म्हातारं पाया पडलं, भाऊ कीर्तन झालं एक म्हातारं पाया पडलं आणि पायावर 200 रुपयाची नोट ठेवली माझ्या. जसं आता तुम्ही पाया पडला ठेवणार ना तसं पायावर 200 रुपयाची नोट ठेवली. कीर्तन झालं आणि मी त्याला विचारलं, दादा सप्ताहाचा कितवा दिवस आहे? ते म्हणे 5वा दिवस आहे. बरोबर 4 कीर्तन का झाली पाठीमागं, त्याचं काय आवडलं नाही का? ते म्हणे मला तुमचं कीर्तन म्हणजे नंबर 1 झालं. पाया पडलं 200 रुपयाची नोट ठेवली. म्हणलं पायावर 200 रुपयाची नोट ठेवलीच का म्हणून? तेव्हा म्हणे सगळ्या माजलगावामध्ये फिरलो पण ही नोट कुठंच चल ना. पण असं वाटतं का माणसं हुशार नाहीत? माणसं आपल्यापेक्षा हुशार आहे आणि जगामध्ये आपल्यापेक्षा हुशार सुद्धा ब्रह्मांडाचा मालक आहे.
आणि लोकांना सुधारणं. आता एवढे देव तयार केले आणि या देवाला नाव काय ठेवायचं? मग नाथ बाबा म्हणले मना येईल ते नाव ठेविले या जनाशी कैसे लागले. ऐका लक्ष देऊ. या जगात काही दिवस झालेले, काही दिवस लोकांनी तयार केले, काही दिवस भीती मोठी निर्माण झाले, पण या जगामध्ये एकच असा देव आहे, ती स्वयंभू मूर्ती, तो म्हणजे माझा पंढरपूरचा विठ्ठल. आणि जगामध्ये जर दुसरी तुम्हाला मूर्ती बघायची असेल पंढरपूरच्या नंतर आपल्याच गावामध्ये स्वयंभू मूर्ती. जसं तुकोबरा माता स्वयंभू हा माझा उठावितेवर कुणी घडवली बी नाही आणि कुणी बसवली सुद्धा नाही. स्वयंभू मूर्ती आहे माझा पंढरपूरचा मालक जगामध्ये. नंबर 2 आपल्या गावातील मूर्ती स्वयंभू मूर्ती. कुणाला सांगता येणार नाही कधी स्थापित झाली म्हणून स्वयंभू मूर्ती. कारण महाराष्ट्रामध्ये नाही भारत देशामध्ये माझ्या पुरुषोत्तम भगवंताचं मंदिर कुठंच भेटणार नाही. तुम्ही आम्ही खूप भाग्यवान आहे आपल्या गावामध्ये मंदिर सजले. मग आपल्या पैशाच्या धर्म संस्कृती माग भगवंताची सेवा घडली पाहिजे, अन्नदान घडलं पाहिजे. पण माणसं लय हुशार आहेत. माणसं मध्ये महाराज एक तारुणपण म्हातारपणामध्ये करीन म्हणला मी दान धर्म, म्हातारपणात करतो म्हणला मी भजन. म्हातारपणामध्ये दान धर्म करू वाटतो पण करता येत नाही. कशामुळं? म्हातारपणामध्ये सत्ता गेली असती लेकराच्या हातात, तुमच्या हातात काहीच राहत नाही. मग खाटावर पाड्या रडतो म्हातारा, खाटावर पाड्या डोळ्यातून पाणी येतं त्याच्यात. ते पाणी का आपल्या गंगाचं असते का? पश्चातापाचं पाणी असतं, पश्चातापाचं पाणी. म्हातारपणामध्ये मग त्याला बुद्धी सुचती, मग त्याला कळतं. आपल्या गावामध्ये सप्ताह चालू होता, एखादी पंगत केली असती तर बरं झालं असतं. हे माणसाला कळत हो, कधी कळत? डोळे चांगले होते, जगाच्या मार्गाला पाहिलं असतं तर बरं झालं असतं. पाय चांगले होते, तीर्थयात्रा केली असती तर बरं झालं असतं. हे माणसाला कळतं, पण वेळ निघून गेल्या. मग साधू संतांचे किती श्रेष्ठ उपकार आहेत बघा तुम्ही. नामदेव महाराजांनी म्हातारपण यायच्या अगोदर तुम्हाला आम्हाला सावध केलं. राजा आयुष्य भरली यासाठी, आयुष्य भरली यासाठी, आयुष्य भरली यासाठी, आयुष्य भरली यासाठी, तुझ्या हाती येईल गाठी, तुझ्या हाती येईल गाठी, इथं का टाळी वाजवायला जोरात काही ताण नाही. नावामध्ये देवा घेतली तर जेवा. मंडळी आल्यात का कीर्तनाला? नाही आल्या का? मग त्याच्यामुळेच मोकळा कारभार चालेल. नाही तर काल पालमला कीर्तन केलं गुरुजीने, तिथं चौकदार इतका नाचला गोंधळ झाला. चौकदारला माहितच नव्हतं आपली कीर्तनात बायको आलेली. घरी गेला चौकदार झोपायला. बायको म्हणे राजा महाराज काय ओळखीचा होता
म्हणे नाही बाबा. मग लय पुरुषोत्तम भगवंतावर प्रेम दाखलं होतं काय? चोपदार म्हणे तसं बी नाही बाबा. मग रात्री तर लय कीर्तनात नाचायला जोर आला होता. बाया काय बोलते सांगतात महाराज ओळखीत होता का रात्री? तेव्हा म्हणे तसं नव्हतं रे बाबा, काय महाराज ओळखीचं नव्हतं. मग देवाबद्दल प्रेम दाखलं का? ते म्हणे देवाबद्दल तर अजिबात प्रेम दाखलं नाही. मग रात्री कीर्तनात का म्हणून नाचू लागले? तेव्हा म्हणे जसं कीर्तन चालू झालं तसं धोत्रामध्ये झुरळ घुसलं होतं, ते निघत ही बातमी आपली असं नाचायचं नाही. सगळं ही भक्ती जगाच्या मालकाला आवडणार नाही. मनसोक्त आनंद प्राप्त करण्याचं साधन मायाकडून सांगतो सगळ्यांना. आता कुठंच काही चांगलं राहिलं नाही. मोठोबाचार्य संतोष महाराज कुठंच काही चांगलं राहिलं नाही. आता कुठंच काही चांगलं राहिलं नाही. टीव्ही ओपन करा, टीव्हीवर राजकारणाची किरकिरी झाली. मोबाईल ओपन करा, मोबाईलवर सुद्धा किरकिरी. घरामध्ये जा, सासू सुनाची किरकिरी, मायलेकीची किरकिरी, शेतीमध्ये भावाची बांधा वाचून किरकिरी, ब्रह्मंदिरात भाजनाला जा, भाजण्याची सुद्धा नाहीच इकडे. तिकडे बघा, तिकडे किरकिरी निर्माण झाली. आनंद प्राप्तीचं साधन भगवंताच्या दरबारामध्ये आता एवढं साधन राहिले, याच्याशिवाय मन तृप्त होण्याची जागा कुठंच राहिली नाही. सजन मला खरं सांगा, कीर्तन चालून किती तास झाले? कमीत कमी 1 तास. म्हणजे एका तासामध्ये कुणाला घरातलं दुःख आठवलं का? नाही. मग लिहून ठेवा, दुःख विसरून जाण्याची ताकद म्हणजे परमार्थ. याच्याशिवाय दुसरं आनंदच राहिला नाही. सजन मनसोक्त आनंद प्राप्त करा. कीर्तनासन, हरिपटासन, शिव महापुराण कथा असन, मनसोक्त आनंद करायचा. तुकोबरा म्हणतात काय ना चिवडे, आपल्या मस्तीत आनंद घ्यायचा. लोकांकडे बघून कधी परमार्थ करायचा नाही. लोक चांगल्याला बी नाव ठेवते, लोक वाईटाला सुद्धा नाव ठेवते. आपला आनंद आपल्या मस्तीमध्ये करायचा. लोकांचा विचार करायचा नाही. आपली भक्ती जगाच्या मालकाला आवडली ना, लोक काहीच खेळ देणार नाही. निवडून आलेली पार्टी पडलेल्या पार्टीच्या दारात नाचते का नाही? प्रेमाने का तिरस्काराने? लग्नामध्ये नवरदेवाकडून पैसे घेऊन त्याचे मित्र डीजे पुढे दारू घेऊन नाचते. नवरदेवावर प्रेम दाखलं म्हणून नाचते का? टाकलेली चिरत नाही. आता नीट लक्ष नाही का? निवडणुकीतलं नाचणं तिरस्काराचं आहे संतोष महाराज. लग्नातलं नाचणं मस्तीचं आहे आणि परमार्थातलं नाचणं भक्तीचं आहे. ही भक्ती माझ्या ब्रह्मांडाच्या मालकाला आवडली. नाचू कीर्तनाचे मंडपाला लावली लाइटिंग, कोटीची फाइटिंग. मनसोक्त आनंद आहे, परमार्थाचा आनंद आहे. अवघडाच्या मालकानं काही कमीच केलं नाही ना आपल्याला. खरं सांगा, पुरुषोत्तम भगवंतानं काही कमी केलं नाही, काहीच कमी केलं नाही. बरं, पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरं आहे का वाईट आहे? कसं आहे पहिल्या काळापेक्षा आताचा काळ बरं आहे का वाईट आहे? बरं आहे. सगळ्याच गोष्टीमध्ये बरं आहे. पैशानं बरं आहे, भजनांनी बरं आहे, सगळ्या गोष्टी लोकांकडे. फक्त एवढी शोकांतिक आहे, लोक भजन करत नाही, ही दुर्बलाची बाब आहे. श्रेष्ठ पुण्य सांगितलं सजनो, मनुष्य जन्मातलं कर्म हे सगळं श्रेष्ठ पुण्य सांगितलं. नामदेव महाराज म्हणजे राजा म्हातारपण यायच्या अगोदर तुम्हाला सावध केलं नामदेव महाराजांना. माझ्या
बोलण्याच्या पाठीमागं विनोदाची ठार रे, पण मी काय बोलतोय ते लक्ष देऊन ऐकायचं. पाया पडे नामदेव महाराज, दादा तुम्हाला वाटतं मी म्हातारपणामध्ये भजन करेन, म्हातारपणामध्ये करू वाटतं करता येत नाही. कशामुळं? अवस्था तशी होऊन जाते माणसाची. आयुष्य भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी, मग चाले ना भाकर रोटी, नाक हनवटी लागली सावधान. सावधान शब्द कधी असतो माहिती का? पुढे जर काही धोका असला अगोदरच सावधानतेचा बोर्ड दिला जातो. रस्त्याने प्रवास करा, पुलाचं काम चालू असलं अगोदरच बोर्ड दिला जातो, सावधान, पुढे रस्त्याचं काम चालू, सावधानतेचा. तुम्हाला बाजार कुठलाय? माजलगाव. माजलगावला बाजारात जाताना मोटरसायकलवर बाईकला घेऊन जातात ना? हो जातात. मग पेट्रोल पंपावर तेल टाकताना बाईकला पंपावर नेतात का बाहेर सोडतात? बाहेर सोडतो. का म्हणून? तिथं मोठा बोर्ड दिलेला असतो, आग लागल्यावर वस्तू बाहेर सोडा, सावधान. दृष्टांत करतात तुम्हाला मी विनोदाच्या करता सांगितलं, सिद्धांत कळावा म्हणून. साधू संत म्हणले सावधान राजा, पुढे जर धोका असला साधू संतांना अगोदरच सावध केलं आपल्याला. पाया पडले साधू संत. म्हातारपण यायच्या अगोदर नामदेव महाराजांनी सावध केलं, आणि वयाच्या 22व्या दिवशी या ब्राह्मण देवताने तुम्हाला आम्हाला सावध केलं. वयाच्या 22व्या वर्षी आता सावध सावधान झालं. तुम्ही सावध. ब्राह्मण देवतांनी 22व्या वर्षी सावध केलं तुम्हा आम्हाला, दादा सावधान. लग्नातले मंगलाष्टक टाइमपास म्हणून ऐकू नका. लग्नातले मंगलाष्टक हे सावधानतेचे इशारे, सावधानतेचे इशारे. किती असतात लग्नात मंगलाष्टक? देव पण हो, शास्त्र सांगतं कमीत कमी 5 असावं, जास्तीत जास्त 7, पण शास्त्रयुक्त असावं, शास्त्रयुक्त. कारण लग्नातले मंगलाष्टक टाइमपास नाही, अधिकार ब्रह्मन देवताला दिलेला आहे. शास्त्रयुक्त झाले पाहिजे, शास्त्रयुक्त. लग्नातले मंगलाष्टक म्हणजे टाइमपास नाही, सावधानतेचा इशारा आहे. जर एखादा लय मोठा गायक आला तुमच्या गावामध्ये आणि ते जर म्हणलं मला मंगलाष्टक म्हणून द्या, आणि त्याला जर एखादं मंगलाष्टक म्हणलं ना, कसं माहिती का? ताई ग आणि बाई ग. गावातल्या लोकांनी त्याला रूम मध्ये न्यायचं, कार्यालयामध्ये म्हणायचं नाही बाबा, पैसा येतो, लोक म्हणजे पुढचे बाबा. फक्त त्याला रूम मध्ये न्यायचं आणि एवढंच विचारायचं, दादा तुम्ही लग्नामध्ये ताई गण बाई ग म्हणलेलं मंगलाष्टक कोण्या शास्त्रात? लग्नातले मंगलाष्टक शास्त्रयुक्त झाले पाहिजे. सोपं नाही ते. ब्राह्मण देवतांनी लग्नामध्ये सावधान शब्द टाकला, सावधान. सावधान शब्द एका महात्म्याच्या कानावर पडला, भर लग्नातून एक महात्मे पळून गेले, अजून बी आले नाही. कोण? टाळी वाजायला माता. कशा करताय? सावध होण्या करताय. पाया पडे साधू संत तुमच्या आमच्या करता. दादा रात्रंदिवस भोगतो तुम्ही सावध असा, तुमच्या नगरीचा नाही भरवसा. उजेड पडताना पडेल फासा, माय बाप उठा की माय बाप कशी माणसाला दुसऱ्याची प्रगती कधी सहन होत नाही, साधू संतांना लोकांची अधोगती कधी सहन होत नाही. एखादा मनुष्य अधोगतीला जायला लागला
तोंडात पाणी येतं उडते हे पाया पडे साधू संत तुमच्या आमच्या उद्धारा करता माय बापाची उपमा दिली तो आम्हाला करा रे बापांनो साधन हरीचे झणीकरणीचे करू नका सुंदर मनुष्य जन्म मिळालाय आता मिळालाय पुन्हा मिळेल नाही सांगता येत नाही मग मिळालाय ना या संधीचं सोनं करून घ्या सोनं आता मागुता येईल फेरा येतो न घडे न घडा आता मिळालाय पुन्हा मिळेल का नाही सांगता येत नाही काही काही गोष्टी वारंवार भेटतात मावशी लवकर आहे काही काही गोष्टी वारंवार भेटतात बघा काय काय भेटतात लक्ष देऊ नका एखाद्याने जमीन विकत घेतली जमीन पैसे देऊन आणि मध्यस्थीनं थोडं फसवलं अमोल महाराज जमीन विकत घेतली मध्यस्थीनं फसवलं आणि जमीन हलकी लागली पण पैसे आले पुन्हा घेता येईल एखाद्याने बंगला बांधला आणि मिस्टरने थोडं फसवलं बंगला अर्ध्यातूनच खाली पडला पण पैसा आला पुन्हा बांधता येईल एकदा बायको केली आणि ती भोळी निघाली सासऱ्याला बी दादाच म्हणाली आणि नवऱ्याला बी दादाच म्हणाली पण पैसा आला दुसरी करता येईल पण ऐका सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा मिळतील पण मनुष्य जन्माला वन्स मोर नाही बघा लाईफ इज नॉट वन्स मोर काही बी द्या मनुष्य माझ्याकडे बघून मी जर कीर्तनात उभा राहिलो का संतोष बा एक तर तुमच्यासारखी तब्बत पाहिजे अशी गबूची गबू कीर्तनात आल्या वजन कवाच पडत नाही गाडीतून खाली उतरलो गाडीतून खाली उतरल्या 2-3 माथ्याने मला धक्का द्याला मला मी कीर्तनकार आहे लोकांना कीर्तन माझं कीर्तनात आल्या वजन पडत नाही माझं कीर्तन झाल्यावर वजन पडत लोकांना काय नाही त्याच्यामध्ये आपलं तब्येतच तशी नाही कीर्तनकाराला कमीत कमी तब्येत पाहिजे आपोआप वजन पडतं कीर्तन का माती सांगता येईल वजन पडतं आता लोक आधी बरेच नारा झाले असते माणसं सध्याच्या काळामध्ये बाहेरून बघायला अंतरण बघायला खरं सांगा बाहेरून बघायला महाराज एकदा गावामध्ये आला अगोदर लोक बघते कोण्या गाडीमध्ये आलाय पुन्हा बघते त्यानं पोट किती भारी नसलाय पुन्हा पाहतात फेटा किती भारी नसला कीर्तन माती का सांगता येणार लोक कशावर चाललेत बाहेरंगावर चालेल बाहेरंगावर जाऊ नका बाहेरंग बघितल्यामुळे आपल्यात फसवणूक निर्माण होऊ शकते एका माणसानं बाजारात हीच वाढले एकाला भाऊ काय आणले तुम्ही मात्र मारच देऊ का गोळ्या संपल्या का बाजारात पुढे इंचू विकत येत का सज्जनांनो हे कलियुग आहे कलियुग या कलियुगात तुम्ही कशाचा बी धंदा टाका तुम्ही साप ऐकायचा जरी धंदा टाकला साप तरी सुद्धा लोक घेणार उद्योग कशाला शेजारच्या घरात सोडेल कलियुगात कशाचं दुकान टाका गिराईक आपोआप येणार तसं एका माणसानं विंचाचं दुकान टाकलं साईपासून विंचू आणि 3 ढिगलं केले काय म्हणते ढिगल का ढिगल केले 3 ढिगल केल्यानंतर आपल्या गावात गिराईक गेलं दुकानदाराकडे दुकानदाराला विचारलं दुकानदार ते 20 वाजता ढिगल केवढा आहे दुकानदार म्हणे कोणता तो बारीक दुकानदार म्हणे 1000 रुपये आणि त्याच्या शेजारचा मोठा दुकानदार म्हणे ते बी 1000 रुपयाला त्याच्या पलीकडचा दुकानदार म्हणे ते बी 1000 रुपयाला आपल्या गावातले गिराईक म्हणे दुकानदार तुम्हाला काय कळत आहे का नाही काही विंचू बारीक आहे काही त्याच्यापेक्षा मोठे आणि काही त्याच्यापेक्षा मोठे सगळ्याची किंमत सारखी काढून ठेवली दुकानदार म्हणे ह्या 3 ढिगलातला तू कोणता बी चुकी दणका असं तसं आमचा महाराज जरी दिसायला बारीक दिसत असेल पण सगळ्यापेक्षा दणका जास्त लहान कुत्र्याचं पिल्लू आहे पण लय आवडत आहे विठ्ठल गुरुजी एका माणसानं
45,000 रुपयाला कुत्रा आणलं इकत. 45,000 रुपये संतोष महाराज इकडे बघा. 45,000 रुपये देऊन एक कुत्र इकत आणलं. कशाला? संध्याकाळी चोर आले की त्याला भुकण्याकरता आणले. पण ते कुत्र इतकं रगील निघलं, चोर आले की झोपायचं, महाराज लोक आले की भोगायचं. त्याला राग आला जरासा आणि त्याने ते कुत्र घेतलं दुकानदाराकडे गेला. लाज वाटायला पाहिजे म्हणे, लाज. 45,000 दिले, 45 आणि सगळं कीर्तन खेळ आपण कीर्तन लाज वाटायला पाहिजे म्हणे. अरे 45,000 दिलं तुला, 45,000. दुकानदार म्हणे नेमकं झालं तरी काय? काय झालं म्हणजे नेलं कशा करता म्या? चोर आले की झोपी चालले आणि महाराज लोक आले की भोकायला लागले. काय कळलं नाही तुला? ते म्हणे जास्त ताण घेऊ नका, अजून 10,000चं कुत्र्याचं पिल्लं घेऊन जा हातगावचं. ते म्हणे 10,000चं कशामुळं? ते म्हणे 45,000चं झोपलं का म्हणजे 10,000 त्याला जाग करी. तसंच आहे, निष्ठाने महाराज लोक भरपूर आहे, शेजारच्याला किंमत काही नाही. माया पडल्यावर साधू संत, माय बापाची उपमा दिली साधू संतांना, माय बापाची. आपण त्या लायकीचे आहेत का? पाया पडले राजा, पुन्हा पुन्हा काय भेटू शकतं? मनुष्य जन्माला वंशवर नाही. मेरू तुल्या पृथ्वी दिदल्या सुवर्ण काय मिळत येईल, पण लाईफ इज नॉट वंशवर. मनुष्य जन्माला वंश मरत नाही. मग मिळाला सुंदर मनुष्य जन्म, तुकोबऱ्या पाया पडतात. राजा, करता येतंय म्हणून काही पण करू नका, खाता येतंय म्हणून काही पण खाऊ नका, बघता येतंय म्हणून काही पण बघू नका. असं काहीतरी कर्म करा जेणे हे जन्म यमाची आत्मा. जे तुम्ही चांगलं कर्म करता ते सगळे श्रेष्ठ पुण्य ठरण. उपदेशाला काही पण करू नका, खाता येते म्हणून काही पण खाऊ नका. असं काहीतरी शुद्ध कर्म करा, ते सगळ्यात श्रेष्ठ पुण्य झालं पाहिजे. कारण या जगामध्ये माणसं 3 प्रकारचे जगत आहेत बघा. काही माणसं जगत आहेत या जगामध्ये शेणासारखं. शेणासारखं म्हणजे काहीच घेणं देणं नाही मनुष्य जन्मावून. आलं कुठून माहित नाही, जायचंय कुठं माहित नाही,
या मनुष्य जन्मामध्ये करायचे काय काही घेणं देणं नाही. आलाशी कोठवनिया जाशी कवण्या गावा घरदार तुझे नाही अवघी लटकी जमाया काही घेणं देणं नाही. अशी काही माणसं जगते जगामध्ये शेणासारखं. मनुष्य जाग्यावरच राहतं. का शेणाला पेटून देण्याकरता काड्याच्या डब्या लागतील का? पेटून कसे पेटत नाही तशी काही माणसे काही घेणं देणं नाही समाजाहून. आलो कशा करता माहित नाही. मनुष्य जन्मात काय करायचंय काही घेणं देणं नाही. अशी माणसं जगतेत काही माणसं जगतेत गौरीसारखं. गौरीसारखं म्हणजे गौरीला पेटवायला किती काड्याच्या डब्या लागतात? जरा बोर व्हायले का? नाही बोर व्हायले काय? कच्च्या सांगू थंडीचं जरा गाव. गौरीला पेटवायला किती काड्याच्या डब्या लागतात? संपूर्ण एक बस होती एक संतोष महाराज जाळ धरीत नाही गौरी. धुप यंदाच्या सप्त्यात नाही पण पुढल्या वर्षीपर्यंत पेटती. कोण? गौरीचं सांगाल होईल. अशी काही माणसं आहेत यंदा नाही पण पुढल्या वर्षीपर्यंत जाते हळूहळू जगाच्या मालकापर्यंत. तसे काही गौरीसारखं जगले. जगामध्ये काही माणसं जगले कापरासारखं. कापराला पेटवायला किती टाइम लागतो? कापुराच्या वाती उदळण्यात होती. मी आमच्या उदोबाला मला विचारतो हे प्रमाण कोणी अभंगातले? असं जगलं पाहिजे माणसानं कापरासारखं म्हणजे कापूस स्वतः बी जळून जातो आणि पाठीमागं कीर्ती रूपाने सुगंध शिवून ठेवून शिलत जातो. असं माणसानं जीवन जगा. असे संत महात्मे जीवन जगले. कापूस स्वतः बी जळून जातो आणि पाठीमागं सुगंध शिलत ठेवून जातो. हे जीवन माझ्या छत्रपती शिवरायांचं म्हटलं. आज गेल्याच्या नंतर कीर्ती रूपाने शिल्लक आहे. अशी काहीतरी कीर्ती करून दाखवा ना जगामध्ये. असं काहीतरी कर्म करून दाखवा ना. मनुष्य जन्मामध्ये करता येतं म्हणून काही पण करू नका. आज माझे छत्रपती शिवाजी महाराज गेले पण आज पण 19 फेब्रुवारी जयंतीचा दिवस आला की आपोआप तोंडातून जय येतात लोकांच्या. छत्रपती शिवाजी महाराज की कशामुळे येतं? कर्म चांगलं केलं. कर्म येते ह्याची करा. कर्म चांगलं करा. लोक तुमचं कुणी बी नाव ठेवणार. माणसानं असं जगलं पाहिजे गावामध्ये. आपण मेल्याच्या नंतर कमीत कमी 2 तरी माणसाच्या डोळ्यात पाणी माणसं असं जगते. गावातले सगळे म्हातारे कदर देतात म्हणतात आता हे म्हातारं मेलेलं काय जिंदगीला अर्थ आहे सगळं. आपण मेल्यावर कमीत कमी 2 माणसाच्या डोळ्यात पाणी यावं. नाही येऊ द्या गावातल्या माणसाच्या डोळ्यात कमीत कमी भाऊकीच्या तरी डोळ्यात पाणी येऊ. आपण मेल्यावर भाऊकीच्या तरी ती भाऊकी आहे नाही येणार तिच्या डोळ्यात पाणी. बरं कमीत कमी पोटचं लेकरू तरी रडावं. बरं ती लेकरू आहे नाही रडू द्या पण म्हातारपणात कमीत कमी बायको तरी. पण तीच उलट म्हणते बाईल म्हणे खर मरता तरी बरे नाशिये घर धूप कोण्या. कोण म्हणत बायको कोणाला? म्हाताऱ्याला. कोणाची बायको? सगळ्याचीच बायको म्हणते. अरे असं जीवन जगा ना. आपण मेल्यानंतर कीर्ती रूपाने सुद्धा शिल्लक राहिलो पाहिजे. आज छत्रपती शिवाजी महाराज गेले प्रत्येकाच्या मुखामध्ये शिवरायांचं नाव. कशामुळं? बायकोचं स्वप्न पूर्ण करणारे तहाजमाल बांधणारे हजारो बायका भेटतील पण या जगामध्ये आईचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. काय श्रेष्ठ कर्म करून दाखवलं. जिजाई साहेबाला स्वप्न पडलं. स्वप्न शिवबा राजाला सांगितलं शिवबा रात्री मला स्वप्न पडलं. माझं स्वप्न पूर्ण करून दाखवशील का? मासाहेब काय पडलं तुम्हाला स्वप्न? आणि आईचं स्वप्न पूर्ण करणारा राजा आणि आईच्या दुधाची किंमत देणारा राजा या जगामध्ये एकच झाला तो म्हणजे शिवबा राजे. किंमत केली दुधाची आई तुझ्याची जागे झाला महाराष्ट्राचा
आणि बालावस्थेत उपदेश करावा शिवबराजाला. कारण जगामध्ये एक मदाला समाय होऊन गेली, 4 लेकर होते, पाण्यात टाकल्या लेकराला उपदेश करावा, बाळा हा देह नाशिवंत कोणती माया अशी सांगावर लेकराला असा उपदेश करते म्हणून. शिवबराजाला चिदायसवर पाण्यात टाकलं, पाण्यामध्ये उपदेश केला, शूरवीरांच्या कथा शिकवल्या. शिवबा कोणी बाळ पुढे निज आता रे सखया, उठ रे शिवराया. हे शिवा देशात घुसून ते चोर, किती झाले ते शिरजोर, तू कर रे त्यांचा संहार, समशेर करी घेऊन या समयाला. उठ रे शिवराया, उठ रे शिवराया, शिवराया शिवराया. पाण्यामध्ये उपदेश करावा, पाण्यात. आता इथं कोणत्या शिवाई हे सांगा बरं, लेकराला पाण्यात टाकलं, तिने असे गोडवे गायले. आहे का कोणी आज सत्कार करतो तिचा आज सत्कार उभा राहतो, हात वर करा की महाराज मी माझ्या लेकराला असं गोडवे गाते मग पाण्यामध्ये. आहे कोणी? 1 2 3. कुठं कोण आहे तुम्ही बी खरंच मागं बघायला. कोण तयार आहे आपल्या लेकराला असा उपदेश करायला पाण्यामध्ये? आपला एकच दम काय, लेकरू पाण्यात टाकलं, एकच दम का हार आणि येऊ तू. कोण्या शास्त्रात आहे, कोण्या ग्रंथामध्ये? मदाला समाजाला 4 लेकर होते, 2 लेकर देवाच्या धामापर्यंत संसार करीत पाठवले, 2 लेकराला परमार्थ करत पाठवले. माईनं उपदेश केला, शिवबराजाला उपदेश केला, या महाराष्ट्रामध्ये क्रांती मिळाली. आज ती गेल्याच्या नंतर मुखातून आपल्या नाव येतं शिवबराजाचं. कशामुळं? कर्म चांगलं केलं, कर्म. तो कोबऱ्या म्हणतात, राजा मनुष्य जन्म मिळाला ना, करता येत आहे म्हणून काही पण करू नका, खाता येत आहे म्हणून काही पण खाऊ नका, बघता येते म्हणून काही पण बघू नका, असं काहीतरी श्रेष्ठ कर्म करा, तेच पुण्य झालं पाहिजे. करण येते हेची करा, नरका घोरा. हे बघा, कर्म चांगले बी आहेत आणि कर्म वाईट पण आहेत, पण वाईट कर्म करून नरकाला जाण्यापेक्षा काहीतरी चांगलं कर्म करणं. करण येते हेची करा, नरका घोरा का जाता. जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, जयामध्ये नारायण, शुद्ध पुण्य ते यामध्ये प्रकाश अभावावर चिंतन करण्याचा प्रयत्न केला. आपल्या गावातील संपूर्ण गावकरी मंडळी, विशेष करून ज्यांचं मार्गदर्शन आहे आपल्या गावावर आमचे संदीपान गुरुजी गुळेकर
महाराजांनी संपर्क केल्याबरोबर पहिला फोन त्यांनी मला केला, म्हणे हॅलो दिगंबर महाराज आहेत. म्हणलं हो मीच आहे. त्यांनी सांगितलं महाराज आपल्या गावामध्ये सप्ताह बसला, तुमचा कितवा दिवस घालायचा सांगा. म्हणलं मग दिवस घालू नका, धोरणात 5 दिवसाची कीर्तन रूपी सेवा माझ्याकडे सोपवली. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील संपूर्ण दिग्गज गायनाचार्य मृदुंगाचार्य या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरात टाळी वाजवा. त्यांनी गेल्याच्या नंतर सुद्धा ज्यांची कीर्ती शिल्लक आहे आणि आपल्या परिसरातील नाही तर महाराष्ट्र पुन्हा ज्यांच्या चालीने वेळा झाला, ज्यांच्या चाली म्हणून कीर्तनामध्ये चाली म्हणते असे वैकुंठवासी बंडू महाराज गोळेगावकर यांचे चिरंजीव आमचे गुरुबंधू हरिभक्त परायण पांडुरंग महाराज या ठिकाणी उपस्थित राहिले. एकदा जोरात टाळी वाजवा. आणि आपले हे सगळ्याचे गुरुजी असते आणि आतापर्यंत आपला परमार्थ ज्यांनी टिकून ठेवला. आता तरी कीर्तन करायला पैसा भेटतो, गाड्या घोड्या आहेत. ज्या काळामध्ये काहीच नव्हतं, नुसत्या नारळावर सत्य चालू ठेवले आमचे गुरुवर्य आमचे जिजा या ठिकाणी उपस्थित आहेत. एकदा जोरात टाळी वाजवा. इथून आमचे हरिभक्त परायण भजन सम्राट आपल्या परिसरातील आमचे बालासाहेब महाराज असतील. इकडून आमचे हरिभक्त परायण विठ्ठल महाराज आहेत. आमचे हरिभक्त परायण आमचे परममित्र आमचे कळशीचे अजय महाराज असतील. आमचे पांडुरंग महाराज. आता सगळ्याचे नाव घ्यावं, मला सगळ्याचे नाव पाहते बघा, पण एखाद्याचं घ्यावा तर एखाद्याचं राहते. तुकोबाराय म्हणतात एक म्हणता भले सहजची निधली. या नियमाप्रमाणे सगळ्याचं वर्णन एका श्लोकामध्ये करतो बरं का देव काय. ध्येयं सदा परिभवग्न विष्णुगोहम तीर्थास्पदं शिवविरंचनुतम शरण्यम वृत्यादेहं प्रणतपाद भवाब्धिपूतम वंदे महापुरुष ते चरणारविंदम. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. कुठं कीर्तन वाजवायला एक पक्वाजे नसतो. आपल्या गावामध्ये 2-2, 3-3 वेटिंग वर बसते. जोरात टाळी वाजवा. इकडे आमचे उद्धव महाराज आहेत, इकडे आमचे अमोल महाराज आहेत, इकडे आमचे मुकुंद महाराज आहेत. आपले ते कुठे गेले प्रकाश महाराज, आळंदीचे आमचे प्रकाश महाराज आहेत. आळंदी आले आमचे प्रकाश महाराज. आणि आपल्या परिसराचं वैभव पक्वाद वाजवत आमच्या संतोष महाराजांनी पांडुरंग पांडुरंग बोलतो मृदंग. काय जोर चाले त्यांना सुद्धा द्यावी तेवढे धन्यवाद. माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी पोहोचवला त्याला सुंदर साई शिष्टीबाईचा जोरात टाळी वाजवा. श्री विठ्ठल मंडळ तुम्हाला सुद्धा द्यावी तेवढे धन्यवाद. बोलण्याच्या आवामध्ये पुन्हा एकदा माझ्याकडून एखादा वेळा वापरा शब्द गेला असेल, आपलंच लेकरू बोललं म्हणून समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझा थोडासा विनोदी स्वभाव कोणाला लागला असेल, टोचला असेल, त्यांनी माझी मला परत करा. मी त्याला ठाकून ठोकून दुरुस्त करून पुन्हा आणण्याचा प्रयत्न करीन. बायामध्ये मेल्या तुला पुन्हा यायच गावकरीचं म्हणायचं. परिसरामध्ये भरपूर कीर्तन केले, परिसरामध्ये फक्त एवढंच गाव राहिलं होतं. आणि पाठीमाग मी अधिक मासामध्ये भगवंताचं दर्शन घेण्याकरता आलो. भगवंताला एवढीच विनंती केली, देवा मला एक सेवा करू द्या. आणि ते योग आपोआप मनातला संकल्प पूर्ण करण्याची ताकद आपल्या जागृत देवस्थानामध्ये. ती माझी मनातली संकल्पना पूर्ण झाली, मला सेवा करण्याकरता मिळाली. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. आजच्या कीर्तनाचे यजमान आमचे शिरीष कुमार उत्तमराव गोळेकर. आपण वर्षभर कष्ट करतो, पैसा कमवतो ना, कमवलेला पैसा वर्षातून एकदा तरी भगवंताच्या दारामध्ये जावा म्हणून सगळ्यांनी तन मन धनाने कष्ट करत राहा. कष्ट केलेला पैसा जगाच्या मालकाच्या दारामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करा. पुन्हा एकदा बोलण्याच्या मध्ये एखादा वेळावाकडे शब्द गेला असेल, माझ्या प्रेमाचे भरपूर गावकरी मंडळी आहेत. परिसरातून आलेल्या सर्वांना द्यावी तेवढे धन्यवाद. तुमची तारीख डबल घेतली म्हणजे या वर्षी बुकिंग असते आमच्या पुढच्या वर्षी तुमची परत ते घेतली. श्रीश कुमार गोळेकर उत्तम सुभाष गोळेकर या दोघा जणांनी घेतली. माझी पुन्हा तारीख घेतली होय. तुमच्या हाताने आम्ही द्यायला शिरपडत. चला मग तिथं बरोबर झालं, मी पुन्हा येईन. नाही मस्त महाराज काय अडचण नाही. आहे ना यासारखा माणूस आहे आपण. 2 मिनिटापासून असं आहे का आपण वाढून